अशोक चव्हाणांचं भाजपमध्ये जाणं लोकांना आवडलेलं नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय अशी परिस्थिती नाही। त्यांना लोक प्रतिसाद देत नाही। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अजून काही ठरलं नाही। कदाचित 180 जागांपर्यंत आम्ही जाऊ। केवळ एकच बैठक झाली आहे। नाही, आमचे सगळेच प्रमुख आलेले आहेत आणि माननीय चेनीथाला जे आहेत, अध्यक्ष आहेत, विरोधी पक्षनेते, आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि बैठकीचं आयोजन आहे, नियोजन पुढच्या विधानसभेचं। आपण जर बघितलं तर अशोकराव चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला आहे। कुणी? अशोकराव चव्हाण आज आपण पहिल्यांदा नांदेडमध्ये येत आहे। इथे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कसं यश अपेक्षित? नाही, आपण तर पाहिलं लोकसभेमध्ये लोकांनी यश दिलं, शेवटी लोकांना आवडलं नाही। अशोकरावांचं काँग्रेस सोडून जाणं हे लोकांना आवडलं नाही, हेच लक्षात आलं आपल्या सगळ्यांच्या। काल सर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ ठेवण्यात आले, ताफ्यावर तोडफोड करण्यात आली। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातं का? महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करावं अशी जर खरं म्हणजे नेत्यांना किंवा अशी परिस्थिती नाही आहे। महायुतीचे आता हाल होत आहेत अशी अवस्था आहे। त्यांना लोक आता प्रतिसाद देत नाही ही अवस्था आहे। कदाचित आता त्याच्यातून काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न ते करतील। आढावा सर आढावा बैठकमध्ये पुन्हा शहरामध्ये होल्डिंग लावण्यात आलेलं आहे। माजी मंत्री जे डी पी सावंत आहेत यांचा फोटो नाही आहे आणि जिथे शिंतापूरकरचा फोटो नाही। हे काय बारकावे मला माहीत नाही, अजून शहरात फिरलो नाही मी। येतो परत येतो। महाराष्ट्रात विधानसभा अजून आम्ही जागेवर गेलेलो नाही, संख्येवर गेलेलो नाही। पहिली बैठक आमची परवा झाली, आता आणखी डिटेलमध्ये जाऊ आम्ही पुढे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं, काँग्रेसचे जास्त खासदार निवडले। विधानसभेला तशीच परिस्थिती पाहायला मिळते। मला काँग्रेस तर राहणारच चांगलं, पण महाविकास आघाडी मोठं यश मिळवेल। कदाचित 180 जागेपर्यंत आम्ही जाऊ पोहोचू। काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? नाही, ठीक आहे, या बाबतीत आम्ही कोणतीही चर्चा करत नाही। नांदेडची किती जागा आहेत? नाही, आता त्या बारकाव्यामध्ये आम्ही गेलेलो नाही।